अखेर प्रशासन हल्लं आणि काही अंशी फुटपाथही मोकळे झाले। पण हे असेच मोकळे राहणार की पुन्हा फेरीवाल्यांना मोकळीक मिळणार? गडहिंग्लजमध्ये सध्या गाजतोय पादचाऱ्यांचा प्रश्न। गडहिंग्लज शहरातून संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झाल्यापासून येथील वाढलेली रहदारी, वाहतुकीला होणारा अडथळा, अस्ताव्यस्त पार्किंग आणि पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या फुटपाथवरील अतिक्रमणे असे अनेक प्रश्न गडहिंग्लजकरांना भेडसावत आहेत। त्यातही काही सजग नागरिकांनी गडहिंग्लज नागरी मंचाची स्थापना करून वाहतूक कोंडीवर आवाज उठवल्यापासून रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा खूपच गाजत होता। याला राजकीय व्यक्तींच्या असणाऱ्या पाठबळाची आणि त्यामुळे होणाऱ्या प्रशासनाच्या कोंडीचीही खुमासदार चर्चा रंगताना दिसत होती। मात्र आज अखेर या चर्चेला पूर्णविराम देत प्रशासनाने कठोर कारवाईचं हत्यार उपासलं आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारे फुटपाथ काही अंशी मोकळे झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि पालिका कर्मचारी पथकाने ही कारवाई केली। अचानक कारवाई सुरू झाल्याने फुटपाथवर उभारलेल्या गाडीवाल्यांची तारांबळ उडाली। काहींनी खोकी हटवली, काहींनी साहित्य हलवलं, काहींना तिथेच मागे जागा करण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले, प्रशासनाचे कौतुकही केलं। मात्र काही अंशी मोकळे झालेले हे फुटपाथ आता असेच काय मोकळे राहणार की पुन्हा फेरीवाल्यांनाच मोकळीक असणार असा सवालही नागरिकांच्या मधून उपस्थित होतोय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।